मुंबईत 1948 साली म्हणजेच भारताला स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर दुसऱ्याच वर्षी मुंबईत BSRTCची स्थापना करण्यात आली। मुंबईतील पब्लिक ट्रान्सपोर्टची जबाबदारी या कंपनीला देण्यात आली। BSRTCची पहिली बस 1 जून 1948 रोजी पुणे ते अहमदनगर या मार्गावर धावली। पुढे संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतर या BSRTCचे रूपांतर पुढे MSRTC मध्ये करण्यात आले, म्हणजेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ। BSRTCची पहिली बस जेव्हा पुणे ते अहमदनगर या मार्गावर धावली तेव्हा त्या बसचे तिकीट हे 9 पैसे होते। या बसची प्रवासी क्षमता ही 30 प्रवाशांची होती। महाराष्ट्राची जीवनरेखा समजली जाणारी ही ST महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक लोकांच्या आशा आणि आकांक्षा घेऊन धावते। आजही महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात प्रवासाचा मुख्य स्रोत हा ST आहे। महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातील नोकरी करणारा वर्ग, विद्यार्थी, शेतकरी, त्यानंतर छोटे आणि मोठे उद्योगधंदे करणारी माणसं ही या STच्या प्रवासावरती अवलंबून असतात। संपूर्ण महाराष्ट्रात दररोज 67 लाख लोक STने प्रवास करतात। त्याचबरोबर 1,02,000 कुटुंब या महामंडळावरती निर्भर आहेत। महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील लोकांना थेट शहरांशी जोडणारी ही ST दररोज आपल्या पाठीवर अनेकांची स्वप्न घेऊन धावत असते। 1950च्या दशकात राज्य परिवहनाच्या ताफ्यात शेव्हरलेट, बेनफोर्ड, सेडॉन, स्टुडबेकर, कमर्शियल, अल्बियन, लेलँड आणि फियाट अशा 10 बस उपलब्ध होत्या। त्यानंतर राज्य परिवहनाच्या ताफ्यात ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी असलेल्या अनेक गाड्या सामील झाल्या। 1948 साली 9 पैशांपासून सुरू झालेला पुणे ते अहमदनगर हा प्रवास आता जवळपास 300 ते 350 रुपयांपर्यंत पोहोचलेला आहे। तोही आरामदायी आणि वातानुकूलित। फक्त माणसांच्याच प्रवासासाठी नव्हे तर पोस्टमेल, औषधं, वर्तमानपत्र यासाठी सुद्धा MSRTC आपली सेवा पुरवते। सध्या MSRTCच्या ताफ्यात नव्याने सामील झालेली बस म्हणजेच शिवाई। ही बस संपूर्णतः इलेक्ट्रिक आहे आणि शून्य वायू प्रदूषण करणारी आहे। 75व्या स्वातंत्र्य दिनी अशा 50 इलेक्ट्रिक बस MSRTCच्या ताफ्यात सामील करण्यात आल्या। जवळजवळ 75 वर्ष निस्वार्थ सेवा पुरवणाऱ्या या ST महामंडळाचा प्रवास हा सोपा नव्हता। ST महामंडळ हे प्रवाशांसाठी अनेक सवलती देतं, अगदी आमदारापासून ते शाळकरी विद्यार्थ्यांपर्यंत। परंतु आमदारांसाठी राखीव असलेली ही सीट ही केवळ नावापुरतीच राखीव राहिली। असे खूप कमी आमदार आहेत जे STने प्रवास करतात, कारण आमदारांना प्रवास करताना त्यांच्यासोबत त्यांचा ताफा लागतो आणि ते त्यांच्या गाडीने प्रवास करतात। 75 वर्ष निस्वार्थ सेवा पुरवूनही आणि अशा अनेक सवलती देऊनही ST महामंडळाच्या वाट्याला निराशाच। मागच्या 10 वर्षापासून ST महामंडळाने राज्य सरकारकडे केलेल्या मागण्या ह्या अजूनही प्रलंबित आहेत। या मागण्यांमुळे ST कर्मचाऱ्यांना अनेक वेळा संप करावे लागले। या संपामुळे काही कर्मचाऱ्यांना निलंबित सुद्धा करण्यात आले। त्यातच भर म्हणून कोरोना काळात या ST महामंडळावर कर्जाचा डोंगर उभा राहिला। अनेक ST कर्मचाऱ्यांनी या कोरोना काळात आपले प्राण देखील गमावले, तर अनेकांनी आपल्या जीवावर उदार होऊन सेवा पुरवली। त्यानंतर प्रवासाच्या दरम्यान जागोजागी झालेले अपघात। याच ST महामंडळाच्या इतिहासात सावित्री पुलावर घडलेली दुर्घटना ही अत्यंत भयानक होती। एवढ्या सगळ्या घटनांना तोंड देऊनही ST महामंडळ हे कणखररित्या उभा आहे। ST महामंडळातले कर्मचारी हे निस्वार्थपणे महाराष्ट्रातल्या प्रवाशांना सेवा पुरवत आहेत। आज तुम्ही महामंडळात असलेल्या गाड्यांची आणि महाराष्ट्रात असलेल्या डेपोंची अवस्था बघितली तर तुम्हाला अस्वस्थ वाटेल। या सगळ्या गोष्टींचा त्रास सहन करूनही महामंडळातले कर्मचारी हे निस्वार्थपणे आपली सेवा पुरवत आहेत। एवढ्या सगळ्या गोष्टी घडूनही राज्य सरकार याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करते का असा प्रश्न निर्माण होतो। महाराष्ट्रातले ग्रामीण जीवन प्रभावित ठेवणाऱ्या आणि गावाखेड्यातील माणसांना थेट शहराशी जोडणाऱ्या या MSRTCचे आभार मानावे तेवढे कमीच। भविष्यात MSRTC अशीच अविरत आणि निस्वार्थ सेवा पुरवत राहील अशी आपण आशा बाळगू।